रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणापुढे जमदाग्नीचा क्रोधाग्नी अशा प्रकारचा भाग सादर करीत आहे. मनाचे कान करून ऐका आणि त्यातला महत्त्वाचा बोध घ्या. तात्पर्यापर्यंत ऐकत चला. इतिहास पुराणामध्ये काही ऋषी तपिष्ट, खूप महान तपिष्ट होते आणि तेवढेच ते कोपिष्ट पण होते. असे ऋषी प्रसिद्ध आहेत. विश्वामित्र, दुर्वास आणि आता आपण ज्यांचा विचार आपल्यापुढे मांडणार आहोत ते महर्षी जमदग्नी. जमदग्नीची पत्नी रेणुका गंगेवर पाणी आणण्यासाठी जाते आणि तिथे चित्रगंधर्व स्त्रियांसह जलक्रीडा करत असतो. ते कामक्रीडेत जलक्रीडेत रंगलेले ती पाहते आणि पाहत असताना तिला वेळेचं भान राहत नाही आणि मग पाणी घेऊन घरी येताना उशीर होतो. तर हे जमदाग्नी तापिष्ट होते. त्यांनी विचारलं का वेळ लागला वगैरे, खरं सांग. तिने खरं खरं सांगितलं आणि जमदाग्नीला क्रोधाग्नी त्याचा भडकला. तो म्हणला अशा प्रकारची जलक्रीडा पाहणं हे सुद्धा मानसिक पाप आहे. तेव्हा तुला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्याने लगेच ते थोरला पुत्र वगैरे मुलाकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं हिचा वध करा, हिचं शिर उडवा. तर तो नकार दिला. त्याने आईला मारायचं म्हणजे तो सहृदय होता. त्याने नकार दिला. मग त्या भार्गव जो दुसरा मुलगा होता म्हणजे परशुराम, तर त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं शिर उडव. तर ते पहिल्या थोरल्या मुलाने ऐकलं नाही म्हणून त्याला मारून टाकलं त्याने. आणि या भार्गवाला तो धाक बसला. त्याला सांगितल्याबरोबर त्याला वाटलं आपण जर नाही आईला मारलं तर हा आपल्यालाही मारून टाकेल, म्हणून त्याने आईचं शिर उडवलं. शिर उडवल्यानंतर माझी आज्ञा पालन केलीस म्हणून त्या भार्गव रामाला त्याने सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग, मी द्यायला तयार आहे. तेव्हा तो हुशार होता. त्याने सांगितलं पिताश्री, माझा बंधू भाऊ आणि मातोश्री आई यांना जिवंत करा, हाच मला वर द्या. आणि मग त्याचा नाईलाज म्हणून त्यांनी परत ते जिवंत केले. आणि मग ते ऋषी थोडे अंतर्मुख झाले की बापरे, एवढ्या साध्या कारणावरून मी या क्रोधाच्या भडक्यामुळे मुलाला मारलं, बायकोला मारायची आज्ञा केली आणि सगळे जे अपाय झालेले आहेत ना, तर हे क्रोधाग्नीमुळे झालेले आहेत. कारण क्रोधाग्नी हा एक अग्नी आहे. जसे वडवांडला अग्नी आहे तो समुद्रात राहतो. आणखीन बरेच भूगर्भात अग्नी आहेत ज्याला आपण ज्वालामुखी म्हणतो, ते अग्नी आहेत. आणि सगळ्यामध्ये चराचरामध्ये एक अग्नी भरलेला आहे, चेतन अग्नी. सूर्यामध्ये एक अग्नी आहे आणि पोटामध्ये सुद्धा एक जठर अग्नी आहे. पचाम्यन्नं चतुर्विधम, चोस्य लेह पेय आणि चर्वण करून चावलेलं, असे 4 प्रकारचं अन्न हा जठर अग्नी पचवितो. जठरात असूनसुद्धा तो अग्नी आहे बघा. तेवढी पचनक्रिया तो करून बरोबर त्याचं वर्गीकरण करतो सगळ्या शरीरामध्ये. सांगायचा मुद्दा असा की असा तो भडकलेला अग्नी, त्या जमदाग्नीचा अग्नी भडकला आणि त्यामुळे हे जो प्रकार झाला तर त्या जमदाग्नीलासुद्धा नंतर पश्चाताप होतो. क्रिया क्रोधामुळे घडून जातो. एकदा क्रोध माणसाचा निर्माण झाला की त्याचा सदसद विवेक नष्ट होतो आणि त्या रागाच्या भडक्यामध्ये तो काहीतरी कर्म करून जातो आणि विसरून जातो ते सगळं कर्म केलेलं. तेव्हा क्रोध हा विवेक परिपंथिनी आहे, विवेकाचा शत्रू आहे. पण क्रोध असणारा जो माणूस आहे ना, तो एक प्रकारचा अग्नी आहे. ज्या माणसाला एकदा क्रोध आला ना, जे क्रोधिष्ठ माणसं असतात ना, ते असे काटकोळे असतात पहा. कारण त्याचं शरीर तापतं रागामुळे, रक्त जळतं, ते कधी स्थूल होत नाहीत. आणि म्हणून असा प्रकारचा क्रोध हा अतिशय वाईट आहे. अविवेकी माणसाला जास्त हा नुकसान करू शकतो. म्हणून अशा प्रकारचा त्या ऋषीला म्हणजे जमदग्नीला विचार निर्माण झाला की अरे, हा क्रोध
माझ्यासारख्या माणसाला जर या प्रकारचं विध्वंस करायला भाग पाडतो तर सामान्य माणसाचं काय? ते सामान्यांचं काही का होईना म्हणाले, पण आपण आपल्यापुरतं तर या क्रोधाला नाही स्वीकारायचं. म्हणून त्याने आपलं कमंडलू घेतलं, कमंडलूतलं पाणी घेतलं आणि आपल्या अंगावर सिंचन केल्याबरोबर एक धिप्पाड असा लाल रक्तवर्ण पुरुष धिप्पाड त्याच्या पुढे उभा राहिला आणि तो होता क्रोध. त्याने हात जोडून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं ऋषींनी की हे बघ, मला यापुढे तू नको आहेस, माझ्या अंगात माझ्या शरीरात तू राहायचा नाहीस, मी तुझा त्याग करतो आहे, तू दुसरीकडे कुठेही जा. तेव्हा क्रोधाचा त्याग करायचा त्यांनी हे करून टाकला. तर क्रोध म्हणतो की महर्षे, तुम्ही हे अज्ञानातून बोलता. परमेश्वराने हे जे विकार आणि सद्गुण निर्माण केलेले आहेत ना, हे प्रसंगोपात वापरण्याचं ज्ञान असले तर ते उपकारक आहेत, ते घातक नाही आहेत. त्या धिप्पाड रक्तवर्ण पुरुषाने म्हणजे क्रोधाने परोपरीने त्याला समजून सांगितलं की जर क्रोध नसेल तर हे जगत चालणार नाही, याचा उपयोग तुम्हाला करता आला नाही, म्हणून तो तुमचा दोष आहे, आमचा नाही आहे. हे सगळं सांगितलं तरी पण एवढं सांगूनही जमदाग्नीने ते ऐकलं नाही. क्रोधाचा त्याग केला, क्रोध निघून गेला. पुढे एका प्रसंगी सहस्र अर्जुनाने कामधेनूच्या लोभाने जमदाग्नीला ठार मारलं. त्यांना क्रोध नसल्यामुळे, क्रोध सोडून दिल्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. तात्पर्य काय? अग्नीचे सौजन्य शीत निवारण. तुकाराम महाराज म्हणतात की अग्नी जो आहे ना, तो आपली थंडी निवारण करतो. आपण शेकोटी घेतो ना, तर आपल्याला थंडी वाजत नाही. अग्नीमुळे आपल्याला स्वयंपाक करता येतो, अग्नीमुळे अनेक गोष्टी करता येतात. अग्नीचा हा उपकार आहे. पण हा क्रोधाग्नीचा पण तसाच उपयोग आहे. अग्नीचे सौजन्य शीत निवारण. शीत निवारण करणं अग्नीचं सौजन्य आहे. अग्नीचं सौजन्य अनेक प्रकारचं आपल्याला आहे. प्रत्येक वेळेला आपल्या अग्नीचं गरज लागते. पण अशी जरी अग्नीचं सौजन्य असलं, अग्नी चांगला असला तरी पालवी बांधून नेता नये, म्हणून त्याला पदरात बांधून कुठं नेता येणार नाही. कारण पदरात जर तुम्ही बांधलं ना तर तुम्हाला तो जाळून टाकेल. म्हणजे अग्नीचा जसा चांगलाही उपयोग आहे आणि वापरण्याचं ज्ञान नसेल, चला म्हणले आपण चांगला उपयोग होतो म्हणून आपण खिशात घालून जाऊया अग्नीला घेऊन, तर तो तुम्हाला जाळूनसुद्धा टाकू शकतो. आणि म्हणून संतांनी या कामक्रोधांचा उपयोग कसा केला ऐका. काम क्रोध बंदी खाणी, तो का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. कामक्रोध आम्ही बंदीखान्यात दिले, म्हणजे ताब्यात ठेवले. ज्या ज्यावेळी काम करून घ्यायचे त्यावेळेला काम करून घेतो आम्ही, नको असेल तेव्हा त्यांच्यावर ताबा ठेवतो. अशा प्रकारचं जसं कुत्रा आपण बांधून ठेवतो दिवसभर आणि रात्री सोडतो, म्हणजे तिथे कुणी चोर आलं तर तो येऊ देत नाही, जसा तो उपयोग करून घेतो माणूस. आणि म्हणून एका शुभसिद्धकाराने म्हटलं आहे, योजकस्तर्थ दुर्लभः आमंत्रमक्षरम नास्ति, नास्ति मूलमनौषधेः, अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. प्रत्येक अक्षर मंत्र आहे. ते कसे अक्षर वापरायचे, ते अक्षर शिव्यामध्ये वापरले की शिव्या होतील आणि ओव्यामध्ये सुद्धा अक्षरं वापरता येतात. तुम्ही कुठं वापरायचे ते तुम्ही ठरवायचे. अमंत्रमक्षरम नास्ति, नास्ति मूलमनौषधीः. प्रत्येक वनस्पती औषधी आहे, त्याला फक्त वापरण्याचं ज्ञान पाहिजे. तसं प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक विकारसुद्धा आपणाला उपयोगाचा आहे. म्हणून योजक माणूस फक्त दुर्लभ आहे. आणि ती योजना कशी करायची, त्यासाठी सुजान माणसाच्या संगतीत राहिलं पाहिजे. त्यामुळे सत्संगती केली पाहिजे. चांगल्या माणसाच्या सहवासात राहिलं की कोणते विकार कोणत्या काळामध्ये कसे वापरायचे, त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते सुजान माणसाकडे असतं. आणि म्हणून तर सुजान माणसाची संगती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपलं ऐहिक आणि पारलौकिक जीवन सुसंपन्न होतं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो हो,
हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.